तिरंगा झेंडा जो आहे तो या आंदोलकांकडनं फडकवला जाताना आपल्याला बघायला मिळतंय आणि आनंदोत्सव एक प्रकारे या सगळ्या आंदोलकांकडनं केला जात असताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या संसदेच्या जे जंतर मंतर आहे त्या जंतर मंतरच्या पाठीमागे असलेल्या जंतर मंतरच्या पाठीमागे असलेल्या संसद भवन रोडवरती आहे। टॉलस्टाय रोड परिसरातील हा रोड आहे आणि या ठिकाणी बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणावरती खरं तर कार्यकर्ते जमल्याच आपल्याला बघायला मिळतं। घोषणाबाजी आनंदोत्सव या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं केल्या जाताना आपल्याला बघायला मिळतंय। हातामध्ये पोस्टर्स घेऊन खरं तर हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अगोदरपासूनच जमल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। या सगळ्यांची मागणी होती की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे त्यानंतर आनंदोत्सव खरं तर या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं केला जात असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिल्याच मंत्र्यानं आपली जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचं घटना आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। कारण धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती खरं तर या ठिकाणी टीका होत होती कारण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी अभिजित दीपके असतील सोबत कॉक्रोच जनता पार्टी ही आक्रमक असल्याचं बघायला मिळालेलं होतं। देशातील विरोधी पक्षांनी देखील याच मुद्द्याच्या अनुषंगानं संसदेमध्ये खरं तर कामकाज बंद पाडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। संसदेमध्ये देखील पूर्ण कामकाज या ठिकाणी बंद पाडलेलं होतं। एक आठवडा संसदेचा उलटलेला होता कामकाजाचा पण आंदोलन मात्र संसदेच्या परिसरामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत होतं का जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीची चर्चा करणार नाही ही भूमिका खरं तर या ठिकाणी आंदोलकांकडून घेतली जात होती। आणि त्यानंतर आज अखेर सरकारला विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेपुढे विरोधकांच्या आक्रमकतेपुढे झुकावं लागलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या ठिकाणावरनं घ्यावा लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण या ठिकाणी सांगायला गेलं तर कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांची कालच केंद्र सरकारच्या सोबत चर्चा झालेली होती। काल कॉक्रोच जनता पार्टीच्या सहकाऱ्यांची सरकारसोबत जी चर्चा झालेली होती ती चर्चा जशा पद्धतीने झालेली होती ती चर्चा बघता खरं तर काल या ठिकाणी तोडगा निघेल अशा पद्धतीची अपेक्षा होती मात्र तोडगा निघालेला नव्हता आणि त्यानंतर आज परत एकदा दुपारी 3:30 वाजता बैठक पार पडणार होती पण त्या बैठकीपूर्वीच खरं तर या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारनं घेतल्याचं बघायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। राजीनाम्यानंतर ही मी सगळी परिस्थिती दाखवतो। अजूनही जंतर मंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात असल्याचं बघायला मिळतंय। रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी तैनात आहेत। याच ठिकाणी म्हणजे पाठीमागच्या बाजूला खरं तर हंगामा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं। अश्रुधुराच्या नळकंड्या पोलिसांना या ठिकाणी फोडाव्या लागलेल्या होत्या आणि त्यानंतर गोंधळाची परिस्थिती मागच्या काही वेळापूर्वी होती। सौरभ दास असतील आशुतोष रांका जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत ते दोघंही या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यांनी पोलिसांशी संवाद साधला आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर आंदोलकांकडनं आनंदोत्सव खरं तर या ठिकाणी साजरा केला जातानाचे चित्र आपल्याला बघायला मिळते। घोषणाबाजी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दिली जाते। सगळ्या आंदोलकांचं हेच म्हणणं होतं की राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांनी दिला पाहिजे आणि त्यानंतर आज अखेर सरकारनं त्यांचा राजीनामा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर अजून सांगायला गेला आपण या ठिकाणी तर आज 3:30 वाजता बैठक होऊ शकते कारण 3 प्रमुख मागण्या कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्य तो ये पुलिस और बीजेपी के गुंडों का तालमेल चल रहा है कैसे इस प्रोटेस्ट को डिस्टर्ब किया जाए। दिल्ली पुलिस को शर्म आनी चाहिए। 20 तारीख को अपने बच्चों का खून बहाया उससे भी आपका मन नहीं भरा है। आज फिर से आप बच्चों को मरवाना चाहते हो क्या? दिल्ली पुलिस के कमिश्नर को शर्म आनी चाहिए। सारे लोग यहीं पर नीचे बैठ जाइए प्लीज। सारे लोग नीचे बैठ जाइए प्लीज। प्लीज सिट डाउन प्लीज। प्लीज सिट डाउन। प्लीज मेरी रिक्वेस्ट है आप सभी से मेरी आप सभी से रिक्वेस्ट है प्लीज नीचे बैठ जाइए प्लीज। देखो पैनिक नहीं करना है ऐसे ही आराम से बैठे रहिए। आएंगे ये 500 रुपए के चड्डी वाले गुंडे आएंगे ये। इन चड्डी वालों से डरना नहीं है। यहाँ पर हम ऐसे ही शांति से बैठे रहेंगे। हम हमारी तरफ से कोई भी गलत कदम नहीं उठाएंगे। हम हमारी तरफ से कहीं पर भी लॉ एंड ऑर्डर में प्रॉब्लम ऐसी कोई चीज नहीं करेंगे। वी हैव टू बी रियली काम एंड वेरी पीसफुल। दैट इज अवर बिगेस्ट स्ट्रेंथ। हमारी सबसे बड़ी शक्ति हमारा पीसफुल होना है। हम यहीं पर ऐसे शांति से बैठे रहेंगे। देखते क्या करते हैं।
अभी तक नरेंद्र मोदी और अमित शाह बस पुलिस वाले गुंडों से काम चलाते थे, लेकिन अभी आरएसएस के गुंडे भी भेज दिए इन्होंने। तो पुलिस वाले गुंडे भी आ जाए, आरएसएस वाले गुंडे भी आ जाए, ये प्रोटेस्ट खत्म नहीं होगा। बैठ जाइए शांति से। पीछे वाले रुक जाइए, कहीं पर भी नहीं जाना, हमें यही बैठे रहना है। ये इन लोगों की कोशिश है इस प्रोटेस्ट को खत्म करने की। तानाशाही, मोदी तेरी गुंडागर्दी, मोदी तेरी गुंडागर्दी, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, मोदी तेरी गुंडागर्दी। तर अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया आणि अभिजित दिपके हे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतायत। आपल्याला इथून हलायचं नाहीये, शांततापूर्ण मार्गाने होत असलेलं आंदोलन हीच आपली खरी ताकद आहे आणि आपल्याला शांततेनेच या ठिकाणी बसून राहायचंय असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी केलेलं आहे। आणि शिवाय पोलीस आणि आरएसएसचा उल्लेख त्यांनी गुंड असा या ठिकाणी करत त्यांना गुंड असं संबोधलेलं आहे आणि आपली ताकद